तर आजची आपली रेसिपी आहे ढाबा आणि रेस्टॉरंटसारखा पनीर मसाला आणि बटर नान. खूपच सॉफ्ट आणि टेस्टी बटर नान घरी कसं बनवता येईल हे आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. पनीर मसाला ही खूप स्वादिष्ट लागतो आणि नेहमी हॉटेलमध्ये जाणं जमत नाही, ते मग घरी कसं करायचं, तर ही रेसिपी नक्की पहा. अगदी ढाबा आणि रेस्टॉरंटसारखे सॉफ्ट आणि मस्त असे हे नान तुम्ही घरी बनवू शकता. बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला झटपट बनवायला सुरुवात करूया आपण. तर पहिलं आधी नानचं पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी मी 2 कप घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे. तर एका बाउलमध्ये 2 कप मैदा घेतला आणि त्यामध्ये मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला गव्हाचं पीठ नसेल घ्यायचं, नुसतं मैद्याचे बनवले तरी चालेल. आणि त्यामध्ये आता अर्धा कप मी दही घेतलेला आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा पावडर शुगर आणि चवीनुसार घालूया मीठ. पिठी साखर घातलेली आहे, चवीनुसार मीठ. आणि इथे मी अर्धा चमचा छोटा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला. आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही मग इनोचं 1 पॅकेट घातलं तरी चालेल. आता एक छोटासा चमचावरती बेकिंग पावडरवरती वगैरे पाणी घालायचं आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर म्हणजे त्याला व्यवस्थित फेस येईल आणि ते ॲक्टिव्ह होईल. तर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं म्हणून मी हाताने मिक्स करते आहे. बटर नान बनवायला एकदम सोपं आहे. आता हे आपण मळून घेणार आहोत. तर थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, गरम वगैरे किंवा कोमट पाणी घ्यायची गरज नाही आहे. नॉर्मल पाण्यामध्येही आपण हे पीठ मळू शकतो. तर अगदी थोडं पाणी घालून आपण एक मस्त असा सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असं आपलं एकदम सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. तर 1 चमचा मी छोटा घालते बटरमुळे छान टेस्ट येणार आहे नानला आणि डोही एकदम सॉफ्ट होणार आहे. त्यामुळे अगदी जास्त नाही, 1 छोटा चमचा मी बटर घातलेला आहे. आता बटर घालून व्यवस्थित परत आपण मळून घेऊया. जेवढं सॉफ्ट मळता येईल तेवढं ना हे डो मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा एकदम सॉफ्ट असा आपण हा डो मळून घेतलेला आहे. जास्त हार्ड ठेवायचं नाही, तर नानना थोडे कडक होतात, म्हणून सॉफ्ट पीठ असलं पाहिजे. आता याला झाकून आपण 2 तासासाठी ठेवायचं आहे. कमीत कमी 2 तास तरी ठेवा, नाहीतर जास्त वेळ नसेल तर 1 तासभर तरी ठेवावंच लागतं. तर आता आपला डो मळून झाला आहे, तोपर्यंत आपण हा मस्तपैकी पनीर मसाला कसं बनवायचं आहे ते बघूया. ढाबा आणि रेस्टॉरंटसारखं पनीर मसाला घरीही बनवता येतं. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोठे 2 चमचे, आणि 1 छोटा चमचा भरून घी घातलेला आहे. आता यामध्ये खडे मसाले 1 चमचा जिरं, तेजपत्ता, दालचिनीचे 2 छोटे तुकडे, स्टारफूल, 2 हिरव्या वेलच्या, काळी लवंग आणि वेलची 2 लवंग घेतलेले आहेत. तर आता हे मसाले आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊया. त्यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित आपण आता हे परतून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लोवरती ठेवायचं आणि लो फ्लेमवरती मस्त असे हे मसाले परतून घ्यायचे. आता यामध्ये 1 छोटा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते आहे. आता आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर यामध्ये 3 कांद्यांची पेस्ट करून घातलेली आहे मी. त्यामुळे ग्रेव्ही मस्त होते. आता तुम्हाला पेस्ट करून घालायची नसेल तर एकदम बारीक कापून घातला तरी चालेल, पण एकदा पेस्ट करून घालून बघा, मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. आणि आता हे कांदा आपल्याला व्यवस्थित पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, लक्षात ठेवा. आणि त्यानंतरच टॉमॅटो घालायचे. इथे तर मी 3 टॉमॅटो घेतलेले आहेत, तेही आपण मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. आणि तेही टॉमॅटो आपण मस्त असं पूर्ण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जेवढे तुम्ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्याल ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेवढी तुमची ग्रेव्ही टेस्टी होणार आहे. तर आपण झाकून याला 2 मिनटं शिजून घेऊया. तर साधारण 2 मिनटानंतर बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजली गेलेली आहे. पूर्ण टॉमॅटो आणि कांदा लसूण ही व्यवस्थित परतली गेलेली आहे. आता परत आपण करून घेऊया मिक्स. तर अजिबात घाई करू नका पनीर मसाला बनवताना. तर मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर 1 चमचा मी धने पावडर घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता लाल मिरची पावडर 2 चमचे मी इथे लाल मिरची पावडर घालते आहे. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. तर मिरची पावडर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
मसालेही व्यवस्थित परतले गेले पाहिजे, त्यांचा कच्चेपणा अजिबात राहिला नाही पाहिजे. आता व्यवस्थित मसाले आपले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दही. फ्रेश दही घ्यायचं, आंबट अजिबात घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, दही एकदम फ्रेश असलं पाहिजे आणि दही घालून लगेच फटाफट मिक्स करायचं असं, नाही तर दही फाटू शकतं. तर दही कधी घालायचं आहे, मीठ घालायच्या आधी. मीठ घातल्यानंतर दही घालायचं नाही, नाही तर ते फाटू शकतं. अजूनपर्यंत आपण मिठाचा वापर केलेला नाही आहे, लक्षात ठेवा. आता दही घालून व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर याला परत आता झाकून आपण 2 मिनटं शिजवून घेऊया. तर साधारण 2 मिनटं झालेली आहेत बघा. मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, मस्त शिजली गेलेली आहे, व्यवस्थित परतली गेलेली आहे. टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजत असेल किती मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर यामध्ये आता घालूया थोडंसं पाणी. जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडंसं पाणी घातलेले आहे मी, साधारण पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त ग्रेव्ही दिसते बघा. मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता यामध्ये मी पाव किलो पनीरचे असे मोठे मोठे क्यूब्स करून घातलेले आहेत. तर पनीर घालून आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कलर बघा किती छान आला आहे आपल्या ग्रेव्हीला, एकदम ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी टेस्टी ग्रेव्ही आपण घरी बनवलेली आहे. आता याला आपण परत झाकून साधारण 5 मिनटं वाफून घेऊ. एकदम गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती मस्त 5 मिनटं झालेली आहेत वाफून. कलर बघा किती छान आलेला आहे. आता मस्त असं हे आपलं पनीर मसाला घरी बनवलेला आहे, तयार झालेला आहे. आणि ही ग्रेव्ही आता जरी थोडी पातळ वाटत असली तर थोडीशी थंड झाली ना की मग हे घट्ट होते. आता यामध्ये आपण घालूया कसुरी मेथी. तर साधारण 1 चमचा छोटे कसुरी मेथी अशी हातावरती कुस्करून घालायची, म्हणजे ती व्यवस्थित सर्व इकडे लागते. आणि आता परत मिक्स करून घेऊया. ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये पनीर कुठल्याही ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी नक्की घातली जाते. आणि गरम मसाला घातलेला आहे आणि सोबतच 2 चमचे आपण इथे बटर घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट एकदम जबरदस्त होणार आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा, खूपच चविष्ट मस्त अशी ही पनीर मसाला तुम्ही घरी बनवू शकता. बाहेर जाणं नेहमी पॉसिबल नसतं आणि खाण्याचं मन होत असेल तर हे घरी तुम्ही कसं बनवू शकता हे मी दाखवलेलं आहे, तर नक्की बनवा. आता परत आपण 2 मिनटं फक्त वाफ देऊन घेणार आहोत, जास्त नाही, कारण गरम मसाला वगैरे घातलेला आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे. तर हे गॅस करूया बंद आणि मस्त असं हे आपलं पनीर मसाला घरी तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, एवढंच चविष्ट हा पनीर मसाला घरी तयार झालेला आहे. तर हे आता ठेवूया बाजूला आणि आपण आता नान बनवून घेऊया. तर साधारण 2 तास झालेले आहेत. आपला मस्त असा डो आहे, व्यवस्थित फुलला गेलेला आहे. तर यामधली हवा असा पंच मारून आपण काढून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये कुठली हवा वगैरे भरली असेल तर ती निघून जाईल. किती सॉफ्ट असा हा डो झाला आहे बघा, तुम्हाला बघूनच समजत असेल. बिना ईस्टचा वगैरे आपण नान किती छान पद्धतीने बनवू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ईस्टची गरज नाही आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तरी तुम्हीही बनवू शकता. फक्त 1 इनोचं सॅशे घालायचं आहे. आता याचा एक मीडियम साईजचा आपण डो घेणार आहोत. थोडा आपण जो पोळीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आणि हे एकदम वरून थोडंसं पीठ लावून घ्यायचं, सुकं पीठ. आणि असं लांबट असा हा नान बनवून घ्यायचा आहे, कारण नान असा हा थोडा लांबसरच असो, जसं रेस्टॉरंटमध्ये वेगळं मिळतो. तर थोडा लांब शेप द्या त्याला. थोडंसं हलकंसं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत आणि थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा नान या पद्धतीने आपलं लाटून झालेलं आहे, मस्त दिसतोय बघा. तर आता हा नान आपण व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर याला आपण वरून थोडंसं, जसं ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना, वरून कोथिंबीर वगैरे तसं आणि काळे तीळ. तर इथे मी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे,
ती लावायचं, त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि चवही खूप छान लागते. तर थोडीशी कोथिंबीर, जास्त नाही लावायची, थोडीशी कोथिंबीर सर्वत्र लावून घ्यायची आपल्याला. आणि थोडेसे काळे तीळ घेतलेले आहेत मी, त्याने दिसायला खूपच सुंदर दिसतं आणि खाताना असे ते कुरकुरीत लागतात ना, खूपच छान लागतात. थोडंसं हलकंसं दाबून घेतलं, एकदा लाटणं फिरून घ्यायचं वरती, म्हणजे व्यवस्थित बसतं कोथिंबीर आणि काळे तीळ. आता याला पलटून आपण ते पाणी लावून घ्यायचं आहे. तर पलटून घ्यायचं आणि वरून थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे हा नान व्यवस्थित तव्याला चिटकेल. तर ब्रशने किंवा हातानेही लावू शकता. तर इथे मी ब्रशने लावून घेतलेला आहे. पाणी व्यवस्थित सर्वत्र लावून घ्यायचं आहे. आणि आता हा पाण्याचा जो भाग आहे तो आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे. तवा गरम आहे आपला, आणि जो पाणी लावलेला भाग आहे तो तव्याच्या खालच्या साईडला ठेवायचा आणि मस्त तो चिकटला जातो पाण्यामुळे, आणि आपण जेव्हा तवा टर्न करू तेव्हा तो निघणार नाही, म्हणून आपण असं पाणी लावून घ्यायचं आहे. आता खालून आपलं व्यवस्थित शेकलं गेल्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला गॅसवरती असं पलटी करून हा नान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवायचा आणि लो फ्लेमवरती सर्वत्र असं तवा रोटेट करून आपण हा नान भाजून घ्यायचा आहे. तर किती छान दिसतंय बघा, भाजताना असा मस्त सुगंध सुटलेला आहे नानचा, आणि खूपच छान लागतो. बिना तंदूर वगैरे आपण हे नान घरच्या घरी बनवू शकतो आणि एकदम सॉफ्ट होतात. तर किती सोपं आहे बनवायला, तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. कलर बघा किती छान आलेले, यापेक्षा जास्त डार्क कलर करू नका. आता हे पटकन आपण खालूनही काढून घेऊया आणि मस्त असं एका प्लेटवरती वगैरे काढूया आणि वरून थोडंसं बटर लावूया. तर वरून थोडंसं बटर लावून घेऊया आपण. जे बटर नान आपला तयार झाला. तर घरच्या घरी नान कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे, आणि पनीर मसालाही कसा बनवायचा, तर ढाब्यावरती जाण्याची गरज नाही. आता यापुढे तुम्ही घरीही बनवू शकता आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर हे मस्त असं गरमागरम नान आणि त्यासोबत पनीर मसाला जबरदस्त बेत होतो. तर नक्की बनवा. घरी पाहुणे येणार असतील किंवा काही फंक्शन असेल तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता. पार्टी वगैरे असेल तर घरच्या घरी बनवायला खूप सोपं आणि कमी खर्चामध्ये तयार होतं. त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा. तर एकदम बघा नान किती सॉफ्ट एकदम असं तयार झालेलं आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतंय. बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की बनवा.